मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहतोय की अक्षय हा रमाला सांगत असतो, रमा हे बघ, आपल्याला जर आपल्या नात्याचा शेवट गोड करायचा असेल तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल आणि जगून घेऊयात ना आजचा एक दिवस म्हणून. रमा अक्षय काय आता हा फुगा हा हवेत सोडूया आणि आपल्या नात्यातला कडवटपणा हा सुद्धा असाच ह्या हवेमध्ये सोडून देऊया. म्हणजे ह्या फुग्याप्रमाणे आपल्या मनातला कडवटपणासुद्धा या हवेत विरून जाईल असं आपण मानू शकतो. त्यावेळी रमाला आठवतं तिने अक्षयला ही गोष्ट सांगितली होती की बघा, या फुग्यातली हवा म्हणजे आपला राग आहे. जर आपण आता या फुग्यामध्ये जास्त हवा भरत गेलो तर फुगा फुटेल, पण त्यापेक्षा आपण जर ह्या फुग्यातली हवा किंवा हा फुगा सोडून दिला हवेत तर काय होईल, हा फुगा कुठेतरी लांब निघून जाईल आणि मग आपल्या मनातला रागसुद्धा असाच या फुग्याबरोबर लांब जाईल ना. मग त्या दोघांनी एक एक करून तसे फुगे सोडले होते. त्यानंतर मग आता अक्षय हा रमाला म्हणतो, रमा अगं सोड ना, सोडायचं आहे ना आपल्या नात्याचा फुगा. त्याबरोबर मग रमा होकार देते. तर इकडे अण्णासाहेब म्हणतात, नाही हो संध्याताई, हे शक्यच नाही. त्यावर संध्या म्हणते, अहो नाही अण्णासाहेब, मला माहिती आहे ना, मी बोलून राहिले तेच खरं आहे. अहो ते काहीतरी भूतकाळ वगैरे जगण्यासाठी ती त्या अक्षयबरोबर गेली आहे पोट्टी. अहो म्हणजे ते पूर्वी घालायची ना तसा पंजाबी ड्रेस, 2 वेण्या वगैरे घातल्या होत्या तिनं. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, तुम्ही त्या मुलीला बघितलं का, तुम्हाला कसं माहिती रमाच होती. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणू लागते की अहो त्या पोट्टीने डोक्यावरनं पदर घेतला होता ना, म्हणजे तिने 2 वेण्या घातल्या असणार म्हणूनच तर तिने तसं केलं होतं. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, तुम्ही जरा थांबा, शांत व्हा, धीर धरा. त्यावर लगेचच संध्या म्हणते, अहो धीरच तर नाही ना धरवत मला, नाही धरवत मला अण्णासाहेब धीर. अहो आपली पोट्टी ना साधी भोळी आहे हो. आपल्या पोट्टीला तो अक्षय ते भूतकाळ जगण्याच्या नावाखाली आहे ना पुन्हा त्याच्या जाळ्यात ओढून पाहतोय हो. म्हणून सांगते मी तुम्हाला की काहीतरी तुम्ही करा, बघा तुम्ही ठरवा. कळू राहिलं का तुम्हाला. अहो त्याबरोबर लगेचच अण्णांना आठवतं की त्यांनी रमाला विचारलं होतं, रमा तुझ्या मनात अजूनही काही भावना असतील अक्षयबद्दल किंवा काही असेल तर सांग मला. त्यावर रमा म्हणाली होती, नाही अण्णा, आता मी आणि अक्षय आम्ही दोघंही खूप पुढे आलो आहे. आता मीच माझे दरवाजे बंद केलेत परतीचे. तर इकडे आता संध्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा अण्णासाहेब, जर त्या पोट्टीने पुन्हा अक्षयचा हात धरला आणि अक्षयबरोबर तिने लग्न वगैरे करण्याचा निर्णय घेतला ना तर माझी एवढी वाईट बाई कोणी नाही. बस मग बघा मी काय करते ते. त्याबरोबर अण्णासाहेब लगेचच संध्याला म्हणतात, तुम्ही जरा शांत व्हाल, शांत राहा सांगितलं ना मी तुम्हाला, मग राहा ना शांत. म्हटलं आहे ना होईल म्हणून सगळं व्यवस्थित. काय बोलताय तुम्ही हे संध्याताई, धीर धरा म्हणतोय ना मी, धीर धरा ना जरा. त्यावर संध्या म्हणते, अहो नाही ना अण्णासाहेब, धीर निघून राहिला मला, कसा धीर धरू मी तुम्हाला म्हणून राहिले ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या रमेला फोन करा आणि आत्ताच्या आत्ता घरी बोलवून घ्या. अण्णासाहेब म्हणतात, अहो पण याला काय अर्थ आहे संध्याताई. त्यावर संध्या म्हणते, अर्थ आहे कारण ती बाकी कुणाचं काहीच नाही ऐकून घेत ना, ती फक्त तुमचं ऐकून घेते. म्हणूनच मी सांगून राहिले, तुम्ही फोन करा आणि तिला आत्ताच्या आत्ता घरी बोलवून घ्या. सांगा नाही तिले की तू घरलंय म्हणून, सांगा. मी तुमच्यासमोर हवं तर हात जोडते अण्णासाहेब, पण एवढं माझ्यासाठी करावं, एवढं ऐका माझं. त्याबरोबर मग अण्णासाहेब आता रमाच्या फोनवरती फोन करतात. अण्णांचा फोन बघून रमाला उचलायचा असतो, पण अक्षय रमाला म्हणतो, रमा आता आपण आपला भूतकाळ जगत असताना पुन्हा एकदा हा वर्तमानाचा गुंता आपल्यामध्ये नको. नाही म्हणजे आता सर्व तुझ्यावर आहे, तू ठरव तुला काय करायचं आहे. हा फोन उचललास तर पुन्हा वर्तमानात येशील आणि जर नाही उचललास तर आपल्या गोड भूतकाळात रमशील. मग रमा फोन उचलायचा टाळते, ती फोन कट करते. त्याबरोबर संध्या म्हणते, बघितलं का अण्णासाहेब, या पोट्टीने आता तुमचा फोनसुद्धा कट केलेला आहे, म्हणजे तुमचंसुद्धा ऐकत नाही आहे हे. आता कळलं ना तुम्हाला मी काय म्हणून राहिले ते. त्यावर मग अण्णासाहेब म्हणतात, तुम्ही जरा शांत व्हा संध्याताई, आपली रमा आता जुनी रमा झालेली नाही आहे की कोणीही येईल तिला फसवेल आणि स्वतःबरोबर घेऊन जाईल, असं काही होणार नाही आहे. तर इकडे अक्षय आणि रमा रस्त्याने चालत असतात आणि रमाला अक्षयबरोबर घालवलेला प्रत्येक सुंदर क्षण आठवत असतो. त्या दोघांचं लग्न झालं त्यानंतर अक्षयने तिला त्याच्या स्वतःच्या रूममध्ये राहायला जागा दिली आणि माझं तुझ्याबरोबर लग्न झालं, माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे याचा मला अभिमान आहे वगैरे म्हणाला होता, ते सगळं रमाला आठवत असतं. त्यावेळी अक्षय म्हणतो, काय ग रमा, एकटीच का अशी वेड्यासारखी हसतेस, काय झालं. त्यावेळी रमा म्हणत असते, नाही काही नाही, भूतकाळातल्या गोष्टी आठवत होते. खरंच
किती वेळे होतो ना आपण दोघं पण. त्याबरोबर लगेचच पुढे आता रमाला आठवत असतं की तिने अक्षयला विचारलं होतं, अहो तुम्ही मला कधी सोडून तर नाही ना जाणार. त्यावर अक्षय नाही म्हणाला होता. त्यानंतर जेव्हा लग्न होतं त्याच्या बहिणीचं त्यावेळीसुद्धा अक्षयने स्वतः तिच्या 2 वेण्या घातल्या होत्या. नंतर विठोबा रुक्माईची जेव्हा वारी चालली होती तेव्हासुद्धा त्या दोघांनी तुळस घेऊन गेले होते. आता या सर्व गोष्टी त्यांना आठवतात आणि त्यानंतर मग जेव्हा ते दोघंजणं प्रेमात पडले तेव्हा ते दोघंजणं कसे फिरायला गेले होते ते सुद्धा सायकलवरनं कसं एन्जॉय केलं होतं. त्यानंतर ते पहिल्यांदा सगळे कुटुंबासकट त्यांच्या फार्म हाऊसवर एन्जॉय करायला गेले होते. तेव्हा तिथेसुद्धा कसं अक्षयने रमासाठी छत्री आणली होती, पण रमाने स्वतः छत्रीत न येता उलट अक्षयलासुद्धा पावसात भिजायला लावलं होतं. तो प्रसंगसुद्धा आता रमा अक्षयला आठवतो. त्यानंतर मग रमाने त्याच्या अंगावरती पाणी टाकलं होतं आणि म्हणाली होती की बघा आता कसं वाटतंय. त्यावेळी मग अक्षय म्हणाला होता, माझ्या अंगावर पाणी ओतलंस ना, आता बघ आता मी काय करतो बघ, आता तू गेलीस. आणि मग त्यावेळी अक्षयने पाण्याची बाटली घेतली होती आणि तो रमाच्या अंगावर ओतायला जात होता, पण रमाने त्याला थांबवलं. त्यानंतर ते फिरायला गेलेल्या ठिकाणी हॉटेलवर पोहोचताच रमा गादीवर पडते आणि वाह, गादी खरोखर किती मऊ लुसलुशीत आहे असं म्हणत असते. त्यावेळी अक्षय हा तिला सांगतो, गादीपेक्षाही मऊ माझा हात आहे रमा. आणि मग त्या दोघांनीही तिथे आराम केला. त्यानंतर खाल्लं आणि 2 ते 3 दिवस तसेच एकमेकांच्या बरोबर एकमेकाच्या सोबतीने घालवले. त्याच हॉटेलवरती अक्षयने रमासाठी भन्नाट सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि त्याने तिथे तिला सांगितलं होतं, रमा आता राजा आणि राणीचा संसार सुखाचा होणार, आयुष्यभर आपण असेच एकत्र राहणार, हे बघ. आणि तिथे अक्षय रमा असा लिहिलेला केक होता आणि अक्षयने रमाला गुलाब गिफ्ट केले, पण त्या गुलाबाचा काटा रमाला लागला होता. त्यावेळी रमा म्हणाली, काय हो. त्यावर अक्षय म्हणाला, अगं काही नाही, ठीक आहे. त्यावर रमा म्हणाली, अहो नाही हो, असा अचानक सुंदर प्रसंगी काटा टुकला ना की भीतीच वाटते बघा. त्यानंतर मग अक्षयने तिला समजावलं की घाबरू नको, काहीही चुकीचं घडणार नाही आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी दोघांनीही छान गाण्यावरती डान्स केला. छान दोघंजणं रोमॅन्टिक झाले, एकत्र वेळ घालवला. ये ना पुन्हा या गाण्यावरती त्या दोघांनी छान थोडासा डान्स केला आणि त्यानंतर मग रमाने अक्षयला सांगितलं, अहो आपण कायम असंच एकमेकांच्या बरोबर एकमेकांच्या सोबत राहायचा. त्यावेळी अक्षयसुद्धा तिला हो म्हणाला होता. त्यानंतर मग त्यांच्या लग्नानंतरची पहिली रंगपंचमीसुद्धा त्यांना आठवत असते. त्या रंगपंचमीला त्या दोघांनीही एकमेकांना छान कलर लावलेला असतो आणि नंतर रमा भांग प्यायलेली असते, ते सगळंच त्यांना आठवत असतं. त्यानंतर मग अक्षयने रमाला सांगितलं होतं, रमा अगदी मृत्यूने जरी आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी कधीच तुझ्यापासून लांब नाही जाणार. आपण कायम असेच असू एकत्र. आज तुला मिठी मारली आहे ना तर असं वाटतंय जसं काय म्हणजे सगळं सुख माझ्याजवळ आहे जगातलं. त्यावेळी रमासुद्धा खूप खुश होती आणि ते दोघंजणं आयुष्यभर असेच आपण एकत्र राहू, काहीही झालं तरी आपण एकमेकांना अंतर द्यायचं नाही वगैरे म्हणायचे. हे सगळं त्यांना आठवत असतं. रमा म्हणत असते, खरंच आपण पूर्वी किती वेड्यासारखं वागायचो ना. तुम्हाला आठवतं आहे, तुम्ही रेवाकडनं माझा नंबर मिळवला होतात आणि मला मेसेज करत होतात, मला त्रास देत होतात आणि मी सुद्धा तुम्हाला त्रास देत होते. ती वेगळं होतं ना हे सगळं, म्हणजे निरागस होतं हे सगळं त्यावेळी. त्यावर अक्षय हा हे ऐकून खुश होतो की रमाला हे सर्व निरागस वाटते. मग लगेचच आता अक्षय हा वरती भावेत बघतो. रमा म्हणते, काय हो काय झालं. अक्षय म्हणतो, ए देवा, थँक्यू सो मच. त्यावेळी रमा म्हणते, अहो काय झालं आणि हे काय बोलताय तुम्ही. त्यावेळी अक्षय म्हणतो, रमा हे जे राहून गेलं होतं ना ते आज मी पूर्ण करतोय. देवा थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे हे सगळं घडतंय. त्यावर रमा म्हणते, अहो काय चाललं हा वेडेपणा, पुरे झालं. त्यावर अक्षय म्हणतो, रमा अगं नाही गं, तुला नाही माहीत मी किती खुश आहे. रमा म्हणते, अहो लोक बघतायत ना आजूबाजूचे. अक्षय म्हणतो, हा मग बघू देत ना. आज अक्षय आणि रमाच्या नात्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज मला मन मोकळेपणाने भरभरून जगायचं आहे. रमा जगू देत ना मला. त्याबरोबर आता अचानक रमा अक्षयला खेचते, चला आता, आणि अक्षयची बुटांची सॉल तुटते. त्यावर रमा म्हणते, सॉरी कदाचित मी खेचलं ना त्यामुळेच ते तुटलं. जाऊ द्या, आपण इथे जवळच मॉल आहे तिथून नवीन खरेदी करूया. अक्षय म्हणतो, नाही
त्या मॉलमध्ये जाऊन अशा चपला वगैरे बुटं या अशा वस्तूंवर पैसे खर्च केलेले मला अजिबात नाही आवडत. मॉलमध्ये जाऊन चपला खरेदी करायच्या म्हणजे काय, त्यापेक्षा ते बघ तिथे ते दादा बसलेत की नाही, त्यांच्याकडनं आपण शिवून घेऊया ना ही चप्पल. त्याबरोबर रमाला आठवतं की अक्षय एकदा तिला चप्पल घेऊन जात होता. त्यावेळी रमाने त्याला एका साध्या चपलेच्या दुकानात आणलं होतं. त्यावेळी तो म्हणाला की रमा, इथून घेतलेली चप्पल टिकणार आहे का, छान चप्पल मिळणार आहे का. त्यावेळी रमा म्हणाली होती की हो, छान चपला मिळतात आणि तुमच्या त्या मॉल बिलपेक्षा तर आहे ना कितीतरी बऱ्याच चपला मिळतात. कळलं ना, उगाचच्या उगाच आवाच्या सवा भावाने किंमत सांगतात फक्त. बघू चप्पल दादा. आणि त्यांनी तिला छान चप्पल दिली होती. मग रमा म्हणाली, आणि हो तुमच्यासाठी पण घ्या. अक्षय म्हणाला होता मला नको आहे. रमा म्हणते, अहो असं काय करताय, घेऊन टाका ना. तुमची ती कोल्हापुरी चप्पल आहे ना, तिचा करकर आवाज येत नाही आता, तुम्ही दुसरी घ्या. मग अक्षयने दुसरी कोल्हापुरी चप्पल घेतली आणि लगेचच म्हणाला की चला दादा ही पॅक करून टाका. रमा म्हणाली, पॅक करून टाका काय, चालून बघा. मग अक्षयने चालून बघितल्यानंतर ती म्हणाली, हां आता 5 वर्ष तरी टिकेल. अक्षय म्हणाला, एक चप्पल 5 वर्ष. त्यावर रमा म्हणाली होती की हो, एक चप्पल 5 वर्ष. अहो टिकवता आलं पाहिजे, तोडणं काय कोणालाही जमतं. त्यानंतर मग आता ते दोघं चहा प्यायला बसतात. रमा उदास असते. अक्षय रमाला म्हणतो, रमा अगं अशी उदास का बसली आहेस. अक्षय रमाच्या नात्याचा शेवट गोड हवाय का नको. मग त्यावेळी मग मात्र रमा हसते. त्यानंतर मग तो चपलीवाला दादा म्हणतो, हे घ्या तुमची चप्पल. त्याबरोबर अक्षय बूट घेतो. तर रमा ही अक्षयकडे बघत राहते. तर अक्षय हा रमाला म्हणतो, रमा थँक्यू सो मच. खरं तर तुझ्यामुळे मला ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व कळालं आणि तू जरी आता माझ्याबरोबर नसलीस ना, तरीसुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या मात्र माझ्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहेत. खरंच थँक्यू सो मच. चल आता हा फुगा सोडूया. हा आपण एकमेकांना दिलेला वेळ सोड. त्याबरोबर मग अक्षय आणि रमा तो फुगा सोडतात आणि त्या फुग्याकडे अगदी शांतपणे बघत असतात. खरं तर रमाला आज या सर्व गोष्टी हव्याशा वाटत असतात, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तर दुसरीकडे आता इकडे नेहमीप्रमाणे ताराने फोन केलेला असतो इरावतीला आणि ती सांगत असते की आज अक्षय आणि रमा भेटणार आहेत ग्रामी. हां 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 ठीक आहे. मग आपण एक काम करूया, आपण ना आरोहीलाच असं भासवूया की अक्षय आणि रमा एकत्र येण्यासाठी नाही तर वेगळे होण्यासाठी भेटले आणि मग आरोही स्वतःहूनच काहीतरी करून घेईल आणि त्यानंतर मग होईल ब्लेम गेमला सुरुवात. अक्षय म्हणेल तू केलंस, रमा म्हणेल तू केलंस काय. त्यावर लगेचच ती म्हणते हो चालेल. मग इतक्यात त्या ठिकाणी आर्था आणि आरोही येतात. आर्था आणि आरोही आल्याबरोबर आरोही हिला थांबवते तारा आणि म्हणत असते, काय बाबा आज एका मुलीची मज्जा आहे, आज एका मुलीचे आई बाबा एकत्र येण्यासाठी भेटणार आहेत काय. त्याबरोबर इकडे आर्था म्हणते, आरोही उशीर होतोय आपल्याला शाळेत जायला, चल बरं. त्याबरोबर लगेचच आता तारा म्हणते, अगं आज स्कूलला कशाला जातेस आरोही, त्यापेक्षा आज तू थेट तू रमाच्या घरीच जा ना, तिला भेटायला जा, तिला छान वाटेल. मग बाबा आणि तू रमाला एकत्र घरी घेऊन या काय. त्याबरोबर आता लगेचच आरोहीला ही आयडिया आवडते. आरोही म्हणते, हां चालेल, आज मी स्कूलला नाही जात, आज मी आईला आणायला जाते. अर्थातही मी आणि बाबा मिळून आईला घरी घेऊन येणार, हो की नाही गं. त्याबरोबर मग आता आरोहीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून लगेचच आता आर्था ही ताराला विचारते, ताराताई तू नक्की खोटं नाही ना बोलत आहेस गं. त्याबरोबर तारा म्हणते, अगं मी कशाला खोटं बोलू, आता ते दोघंजणं भेटलेत हे खरं आहे ना, हे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि त्या दोघांना एकत्र यायचं असेल म्हणूनच तर ते दोघंजणं आज भेटले असतील ना. काय मग आरोही खुश ना. त्यावर आरोही म्हणते, हो मग खूप खुश. आज मी आईला बाबाबरोबर जाऊन घरी घेऊन येणार, आई बाबा आणि मी, हा ना. त्याबरोबर लगेचच आता तारा म्हणते, हो आरोही, पण आता तू आहे ना आधी स्कूलला जा. तू स्कूलवरून जाऊन आलीस की नाही की मग मी तुला आहे ना छान आईबाबांचा तुझ्या व्हिडिओ दाखवेन, कळलं. मग तू कर हा तुला जे हवं आहे ते. चला बाय, नीट जागं. त्याबरोबर मग त्या दोघीजणी तिकडनं निघून जातात. त्याबरोबर लगेचच आता तारा ही इरावतीला म्हणते, ग्रामी प्लॅन इज ऑन. मी आत्ता तर आरोहीला शाळेत पाठवलं आहे आणि आल्यावर तुला व्हिडिओ दाखवेन तुझ्या आईबाबांचा असंही सांगितलं आहे. आता तू मला लवकर रमा अक्षयचा व्हिडिओ पाठव. त्याबरोबर लगेचच आता इरावती होकार देते. त्या दोघी फोन ठेवून देतात.
त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा हे दोघंजण चहा पिण्यासाठी बसलेले असतात. आता चहा पित असताना अक्षय हा रमाला सांगत असतो, रमा खरंच थँक्यू, नाही म्हणजे तुझ्यामुळे खूप चांगल्या गोष्टी मी शिकलो आहे. त्याबरोबर रमा मात्र उदास असते. अक्षय रमाला पुन्हा म्हणतो, रमा अगं अशी उदास नको ना बसूस. मी तुला सांगितलं ना, आपल्याला एकमेकांचा निरोप हसत घ्यायचा आहे. आजचा दिवस हसत घालवायचा आपण एकमेकांच्या बरोबर. मग तू अशी उदास झालीस तर कसं बरं चालेल, हास ना. त्यावेळी मग रमा होकारार्थी मान डोलावते. त्याबरोबर अक्षय हा तिला म्हणत असतो, रमा खरंच आज मला ना खूप छान वाटते, नाही म्हणजे शेवटचा दिवस आहे आज आपला, पण अगदी आपण सगळं जगून घेऊया, म्हणजे काही राहून जायला नको, हो ना. त्यावेळी रमासुद्धा काहीच बोलत नाही. इतक्यात त्या दोघांची नजर समोरच्या एका दृश्यावर पडते. तिथे एक म्हातारे आजोबा वडापाव विकत असतात आणि चुकून त्यांच्या हातून एका माणसाच्या अंगावरती थोडंसं सांडतं. तर तो माणूस ओरडतो, तुम्हाला जमत नाही का करायला, जमत नाही तर करता कशाला, माझी पॅन्ट खराब झाली ना. त्यावेळी रमा तिकडे येते, अक्षय तिकडे येतो. रमा म्हणते, ही कुठली पद्धत आहे वयोवृद्ध माणसांबरोबर बोलण्याची. त्याबरोबर तो म्हातारा म्हणतो, नाही गं बाळा, चूक माझीच आहे, जाऊ दे, सोडून दे, काही नको बोलू. त्याबरोबर मग रमा ही काही बोलत नाही. त्यावर मग ते आजोबा म्हणतात, खरं तर वडापावची गाडी माझी नात चालवते, पण सध्या तिची परीक्षा आहे म्हणून मी तिला येऊ नको म्हटले, म्हणून मी आलो. त्याबरोबर लगेचच ते काका म्हणतात, अहो मग कशाला यायचं, नाही यायचं ना. त्यावर रमा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे. त्याबरोबर तो माणूस तिकडनं निघून जातो. त्यानंतर मग अक्षय रमा एकमेकांकडे बघू लागतात. त्यानंतर मग आता ते दोघं मंदिरात आलेले असतात आणि मग रमा अक्षय नावाचं जे मंगळसूत्र असतं ते देवाच्या चरणात अर्पण करतात, विठोबा रुक्माईच्या, आणि म्हणू लागतात की आजपासून आमचं नातं हे आम्ही तुझ्या स्वाधीन केलेलं आहे. आजपासून आमचा ह्या मंगळसूत्रावर आणि ह्या नात्यावर काहीही हक्क उरलेला नाही आहे. आता ह्याचं काय करायचं हे तूच ठरव. आम्ही हे कायमचं इथेच तुझ्या चरणांवर ठेवून चाललो आहे बाप्पा. आणि मग आता हे रमा बोलल्यावर अक्षय तिच्याकडे बघतच राहतो आणि मग ते दोघंजण तिकडनं निघतात. इतक्यात आता माऊलीच्या गळ्यातला हार तुटतो आणि कुंकवाच्या करंड्यावर पडतो. कुंकवाच्या करंड्यावर हार पडतो आणि त्या कुंकवाच्या करंड्यातलं कुंकू रमाच्या मंगळसूत्रावर सांडतं. गुरुजी लगेचच ते मंगळसूत्र अक्षय आणि रमाला आणून देत म्हणतात, ओ हे घ्या, तुमच्या नात्याला चक्क माऊलीने आशीर्वाद दिलाय. त्याबरोबर मग हे ऐकून अक्षय आणि रमा खुश होतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.